जातो तू विमानात जातं नका इकडे बघा चढून तर गेला पण त्याला आता उभाच राहता येत नाही याच्यात हो हो उभा हो उभा सीट आहेत दोन्ही पण मागे. गाईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही. तर सकाळी पहिले तर फ्रेश झाले पहिले दिवाबत्ती करून घेते आणि ताई येणार नाही कामाला तिच्या आता 2 दिवस मला कामं करायला लागणार तर तरी थोडंफार आवरून घेतलेलं आहे. पहिले दिवाबत्ती करून घेते आणि मग बाकीची काय आहेत ती कामं उरकून घेते. यांना आत्ताच झोपवलं आहे मी. या साईडला बाकी कामं पण उरकून घेतलेत. किचन वगैरे साफ केलं आहे आता भांडी घासून घेते माहिती एक एक कामं चालू करते. दिवाबत्ती पण माझी करून झाली आहे. या साईडला बघा याच्यात टोमॅटोची रोपं आलीत. मम्मी घेऊन आली ती पूर्ण कुंडी तर मी आहे ना थोडी थोडी करून इकडे लावली इथं लावली आहेत 2 आणि अजून त्या साईडला पण लावली आहेत सगळ्या झाडांच्या इथे. आणि इकडं बघा कुत्र्यांनी सगळ्या पिशव्यांचा कचरा म्हणजे पिशव्या होत्या ना त्या जमा केलेल्या सगळ्या पसरवून टाकले तर ते उचलायला लागेल सगळा पसारा. आणि अजून अंगण पण नाही झाडलं आहे तर तो पण झाडून घेते. हे बघा मोगऱ्याच्या झाडाला किती फुलं आली आहेत. कळ्या पण आल्या आहेत खूप. इकडे बघा किती आंबे पडलेत एवढेच अजून सकाळी पण मी खूप जमा केले. हे आता मच्छीत टाकायला काम येते. आणि या साईडला बघा पेरू आलेत खूप पेरू आलेत. बघा इथं पण लावलेले रोपं तो पण लागलाय इथे पण लावलाय. त्या साईडला हा झेंडूचा आहे हा टोमॅटोचा आहे. अजून बरीच इथं आली आहेत. याच्यात पण झेंडूची रोपं आली आहेत. याच्यात बघा कमळाची बिया टाकलेल्या याच्यात बरेच आलेत आता. आणि मासे पण आहेत इथे की अजून पुढे गेला आतमध्ये. ही बघा एवढीशीच जास्वंदी आहे तरी पण त्याला पण या छोट्याशा जास्वंदीला पण फुलं येतात. हे बघा काल आलेली अजून कळ्या पण आहेत ह्याला अजून कळ्या पण आहेत. बाबू आला ना की या झाडांना पूर्ण तुडवून टाकतो कारण की त्याला दिसतच नाही त्याच्यामुळे. आणि इथे पण आहेत ना ही सगळी ओढून काढतो सगळी रोपं तो. प्रियांश पण उठला आणि मी इकडं घेतलेली लादी पुसायला आणि हा उठलाय लगेच. तुमच्या घरावर युवान आहे जातो तू विमानात जातं नका अबो आय तर बघा सगळे झाड आता उपटून टाकेल. खड्ड्यावर झाकण दिलंय ना तर जरा बरं आहे पडायची भीती नाही. चल चल अंग धुवून चल शी आहे ना चल चल बाथरूम आहे चल अंग धुवू चल चल. चल हे बघा टावेल घेऊन चाललाय त्या पायात अटकतंय. हे घे हा चल आई परत पडला. हे घे हा चल चालला आंघोळीला चालला ना. हा हा चल गरम पाणी काढले चल अंग धुवायला. हा टावेल बिवेल घेऊन चालल्या. नाही जमलं तवरा असना मोठा. हे घे हे घे पकड हा पकड तो पण पकड. चल हा चल हा चला बाथरूम मध्ये. त्याला बरोबर माहिती आहे बाथरूम कुठे आहे.
धुशील दे. या साईडला मामाने घेतलंय बाबूला आणि मग या साईडला आहे ना नाक्यावर यायला चहा ठेवलाय आणि इथं दूध ठेवलं तापत. ही म्हणजे गॅस संपवायची आहे ना म्हणून याच्यावर पण थोडं थोडं करत असते. आणि मामाने घेतले बाबूला, मामाने घेतले बाहेर. इकडे मी सगळं भरून देते आईला. भाकरी द्यायची आहे, चहा द्यायचं आहे, आईचं इंजेक्शन द्यायचं आहे, काही काही द्यायचं आहे ते सगळं भरून देते. आता बाबूची आंघोळ वगैरे झाली. इकडं बघा फ्रेश वगैरे झाला आहे. बुटा बिटा घालून आम्ही बाहेर फिरायला रेडी झालो आहे ना. बो तो कावळा हाक मारतो. कुठे आहे बघ तो? इथं वरती आहे बघ. आवाज करताय ना तो बघ. हा वरती आहे, वरती तर तिथं आहे. कुठं आहे? आहे ना वरती. हां 10 वाजले. माझे कपडे धुवायचं बाकी आहेत पण आता याला बाहेर खेळायचं आहे मग याला बाहेर घेऊन आलो. नंतर काम उरकन जेवायला पण बनवायचं आहे, नंतर बनवीन. अजून टाईम आहे. चला चल बाहेर. कुठं गेलतं? कुठं? चल. एवढं ऊन लागतंय आणि यांना ऊन नाही लागत आहे. मला तरी ऊन लागतंय. तसं चाललं. ये बाबू मागे. डायरेक्ट बाहेर निघाला काय. टाटा पण तू एकटाच चाललास. एकटाच निघाला. ये गाडीत जायचं. गाडीत हे बघ गाडीत जाऊ. ये ये दरवाजा खोलते. ये दरवाजा खोलते. ये गाडीत जाऊ. हे बघ बाबू लॉक आहे. लॉक आहे. यो यो खुलते. ये घुस. हे बघ इथे ये इकडं. हा जा जा आतमध्ये जा. कसं चढशील? चढशील कसं आता? चढला चढला. आलो आलो. घुसला घुसला एकदाशी घुसला. इकडे ये. इकडे ये. लागन उभा राहा. इकडे बघा चढून तर गेला पण त्याला आता उभाच राहता येत नाही याच्यात. अब उभा राहा. हो 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 उभा हो उभा. सीट आहेत दोन्ही पण मागे त्याच्यामुळे त्याला उभा राहता येते. आता ये ये इकडे. मी इकडे हात धुवायला आले आणि हा बघा काय घेऊन आले. काय चालला आई आली ना. हा बघा सगळा पसारा पडला इकडं सगळं. इकडं बाबूने सगळे खेळणे वगैरे पसरवून ठेवले. आता ते आवडून घेतलं आणि आईने पण नेलं बाबूला नाक्यावर. बी थोड्या वेळ न्या कारण की कामं आहेत तर घरातली कामं आहेत ती उरकून घेते मग तेवढ्यात बाबू पण येईल. बघा आईला नाक्यावर न्यायला दुधाचं चहा ठेवलेला. आता मोठी आई पित नाही मग आईला कोराच्या ठेवलं. या साईडला दुपारी थोडे भजी काढलेले ते आहे. आता किचन वाटा वगैरे सगळं आवरून घेते. इकडे थोडासा भांड्यांचा पसारा पडला आहे. बाबू आईचा डब्बा घेऊन आलेला सगळं खाली करून टाकलाय. चहा वगैरे देते आणि पहिलं कॉफी वगैरे पिऊन घेते आणि मग बाकीची कामं उरकून घेते कारण की बाबू आल्यावर नंतर कामं होत नाही. हा बघा खायला गेला सोनं बघा. त्याची खायची डिश आहे ना खिडकीत टाकून दिली आहे तर तिकडं बघतोय. आवरून झालाय खूप 1 ते 1.5 तास लागला सगळं आवरायला. तर आता आईला पण सांगितलं की ना बाबूला पाठवून द्या. आई पाठवून देते आणि काही ते चिकन वगैरे पाठवलं. आणि इकडे बघा पार्सल किती आले आहेत.
हे बघा किती, म्हणजे हे आत्ता आलं त्यांनी ते त्या साईडला आहेत ना, ते पहिले आलेत 2-3. एवढं पार्सल आलं आहे. शूज वगैरे आहेत वाटतं त्याच्यात. हे बघा बाबू आलं याचा बाहेर फिरायचं काम चालू झालं, साफसफाईचं काम चालू झालेलं आहे. बाबू चल घरामध्ये. नाक्यावरनं भिजून आला, कपडे वगैरे बदलून आलाय. उठ चल घरामध्ये, चल आपण चाय वगैरे पिऊ, चल खाऊ चल चल. घरात नाही येणार. चल आंघोळ करू, चल नाव करू, चल चल घरामध्ये, चल नाव करू, चल चल बाबू. इकडं बघा, याला बोललो आईला घेऊन चल, तर स्वतः इकडंच बसून खायला लागला. चल आईला घेऊन, हां आईला दे, चल आईला चल. नाही, आईला पण यासरला कापून घेतलं आणि ना हे बघा, आई मार्केटला जाते ना, तिकडनं आहे ना बारीक बारीक आहे ना अशी फुलं घेऊन आली आहेत. नकली आहेत, रोज भेटत नाही ना गजरे वेणी आणायला, जेव्हा भेटते तेव्हा घेऊन येते. आता आई त्याच्यासाठी आहे ना हे नकली घेऊन आली आहे. संध्याकाळचं जेवण पण झालेलं आहे. अजून ताटावर पाणी पण नाही ओतलं बाबूमुळे. या साईडला चिकन घातलं आहे, या साईडला पनीरची भाजी केली मला. मी याच्यात थोडंसं भात घातलं.